पूर्ण टीम आपणच आहे. निलेश हा गोलंदाज. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मॉचवाडी टीम आहे समोर. बॉल पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा तयार होणारा गोलंदाज आहे निलेश हा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. इथून होणार सुरुवात. इथून झाला तयार गोलंदाज. या पहिल्या चेंडू पंचांकडे लावला असेल. फलंदाजाला परतावे लागेल. नवीन फलंदाज पाहायला मिळतो विनोद. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून होणार सुरुवात मॅचला. काय होणार, काय बिघडणार. एका साईडला असणार गोरेगाव तर दुसऱ्या साईडला असणार मॉचवाडी टीम. यावेळेला बॅटची वरची करायला लागते. चेंडू खूप उशीर हवेमध्ये. एकदा पूर्ण दुसरीचा कॉल असणार आहे. 2 पूर्ण तिसरीचा देखील कॉल आहे. रनआउटची संधी आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. चला 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चला पंच 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. तयार झाला फलंदाज. बॅटची करायला लागते. पंचाकडे अपील. फलंदाज बाद झालाय. आता 3 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चला 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. फास्ट केला. चला सुरुवात करा पंच. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. गोरेगाव किंवा मॉचवाडी नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका. विषयमध्ये चेंडूला खेळून काढलाय. जेल होणार का? जेलची शक्यता अजून एक खतरा लागतोय मॉचवाडी टीमला.
आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. इथून होणार मॅचला सुरुवात पुन्हा एकदा. 2 चेंडू आणि 5 धावा. डिसिजन नॉट आउट. आता 2 चेंडू 5 धावा. थोडस रोमांचक सामना पाहायला मिळतोय. मोचवाडी गोरेगाव टीम चांगला सामना. एवढा जाडू शॉट मारत होता. रनआउटची संधी आहे. रन नसणार आहे. डॉट चेंडू. स्ट्राईक रोटेड होईल. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या. असं वाटलं की मोचीवाडी टीम सहजरित्या हा सामना विजय होऊ शकतोय. आता 1 चेंडू 5 धावांची गरज झाली. 5 चेंडू 5 ची गरज होती. विकेटचं पतन झालं. त्यानंतर 4 चेंडू 5 ची गरज असताना चला फलंदाज विनोद. चला 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. रोमांचक सामना पाहायला मिळतो. फुल टच चेंडू आहे. नो चेंडू. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. नो चेंडू आणि नो वरती येणारी 1 धाव. कंपल्सरीचे सिंग विनोदाला स्ट्राईकला. कशा प्रकारे 1 चेंडू मध्ये 3 धावा कुठून काढणार. कधीपासून नॉन स्ट्राईकला होता. स्ट्राईक घेण्यासाठी तरसत होता. यावेळी स्ट्राईक एंड वरती आलाय. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना नो चेंडू पाहायला मिळतोय. त्यानंतर नो प्लस 1 धाव अशी सांगायची खात्यामध्ये ऍड झाली. आणि आता 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार. मोचीवाडी की गोरेगाव की मोचीवाडी. 2 टीम मध्ये टफ फाईट मॅच पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असणार आहे. नक्कीच फ्री हिट असणार आहे. विनोद चला विनोद पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला होता. स्ट्राईक घेणं तर तरफडत होता. यावेळी स्ट्राईक होती. 1 चेंडू 3 धावांची गरज. इथून तयार आहे. यावेळी विनोदच्या बॅटमधून चेंडू जाणार सीमा पलीकडे. दर्जेदार पॉवर विजय चौकार पाहायला मिळतोय. चला दौलेपाडा आणि मोचीवाडी टीम मध्ये सेकंड राऊंड जर टच केलं जाईल. लगेच टच करून घ्या.